माझं नाव सतीश. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक खरी गोष्ट सांगणार आहे. कसं मी पहिल्यांदा शेजारच्या काकीशी मनाने जवळ आलो. हे सगळं विस्ताराने सांगतो. तर सुरुवात करूया. मी कोकणातल्या एका छोट्या हिरव्या निळ्या गावात राहतो. आमची वाडी गावाच्या शेवटच्या कोपऱ्यात आहे. शेजारी हनुमंत काका राहायचे. त्यांचं लग्न होऊन 10 वर्षे झाली होती. ते शेती करायचे, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सांभाळायचे आणि शेतीमुळे त्यांच्याकडे 4-5 गायी, बैलही होते. त्यांच्या बायकोचं नाव सीमा. सीमा काकीचं वय साधारण 35-36 असावं. दिसायला खूपच आकर्षक, गोरा वर्ण, मध्यम उंची, पण व्यक्तिमत्व खूप भरदार आणि उठून दिसणारं. तिची चाल, तिचं बोलणं आणि तिचा स्वभाव सगळ्यात लक्ष वेधून घ्यायचं. वाडीतले अनेक जण तिच्याकडे आदराने आणि कुतूहलाने बघायचे. कधी ती वाकली की तिची हालचालही लक्ष वेधून घ्यायची. ही सगळी फक्त मनातली भावना होती. तिला 2 मुलं, मोठा मुलगा 6वीत, छोटा 2रीत, दोघेही गावातल्या मराठी शाळेत शिकत. मी त्यावेळी कॉलेजमध्ये 14वीला शिकत होतो. गावापासून 7-8 किलोमीटरवर कॉलेज. सकाळी 7 ते 10 पर्यंत क्लासेस. अभ्यास नीट चालू होता. पण सीमा काकीचं आकर्षण माझ्या मनात घर करून बसलं होतं. मी नेहमी चोरून तिच्याकडे बघत असे. तिची चाल, तिचं व्यक्तिमत्व, तिच्या हालचाली सगळं शांतपणे निरीक्षण करत बसायचं. तिला गप्पा मारायला खूप आवडायचं. कॉलेजहून आल्यावर ती आमच्या घरी येऊन आईसोबत बोलायची. माझ्याशीही बराच वेळ गप्पा मारायची. बोलता बोलता मी तिच्या हावभावाकडे आणि तिच्या वागण्याकडे लक्ष देऊन राहायचो. एक दिवस रात्री असं झालं, मी जेवण करून मित्राच्या घरी गप्पा मारायला गेलो. सहसा जेवण झालं की मी लगेच झोपायचं, कारण सकाळी लवकर उठावं लागायचं. पण तो दिवस शनिवार होता. दुसऱ्या दिवशी रविवार सुट्टी. मित्रासोबत अंगणात बसून गप्पा रंगल्या. 11 वाजले. मी म्हणालो, चल आता झोपूया. मित्राने होकार दिला. मी घरी परतलो. घराच्या मागच्या पडवीत पाणी प्यायला गेलो. खिडकी पूर्ण उघडी होती. चंद्रप्रकाश होता, म्हणून मी लाईट लावली नव्हती. खिडकीतून सीमा काकींच्या घराचा मागचा परसावा अगदी स्पष्ट दिसत होता. मी ग्लास भरून पाणी पित होतो. तेवढ्या सीमा काकींच्या परसड्यात लाईट लागली. मी शांतपणे बघत राहिलो. घरात सगळे गाढ झोपले होते. सीमा काकी बाहेर आली. निळ्या रंगाचा गाऊन घातला होता. 2 पावले पुढे गेली आणि इकडे तिकडे बघू लागली. मला लगेच समजलं, ती काही कामासाठी बाहेर आली आहे. मी खिडकीपासून थोडा बाजूला उभा राहिलो. तिने आजूबाजूला नीट पाहिलं आणि गाऊन थोडा वर केला. जसा जसा गाऊन वर होत जात होता, तसं तसं माझं लक्ष तिच्याकडे खेळून राहिलं. ती काही क्षण तिथेच थांबली. त्या क्षणी माझ्या मनात वेगवेगळे विचार सुरू झाले. सीमा काकी खाली बसली आणि आपलं काम आटपलं. मी खूपच अस्वस्थ आणि विचलित झालो होतो. ती उठली, पुन्हा व्यवस्थित झाली आणि आत गेली. मी तिथेच काही क्षण शांत उभा राहिलो. नंतर तिचे आठवण मनात घेऊन परत झोपायला गेलो. त्या दिवसापासून मी सीमा काकींचं व्यक्तिमत्वाची, तिच्या बोलण्याची आणि तिच्या वागण्याची आठवण काढत राहिलो. मनात तिच्याबद्दल एक वेगळंच आकर्षण तयार झालं होतं. पण ती विवाहित, 2 मुलांची आई हे सगळं लक्षात आलं की मी स्वतःलाच थांबवायचा प्रयत्न करायचो. तरीही तिच्याबद्दल कुतूहल मनात राहायचं. दिवस जात होते. एकदा दुपारी सीमा काकी आमच्या घरी आली. आईसोबत बोलू लागली. सीमा काकी काहू सीमा काकी, काकू उद्या हनुमंत आणि पिंटी बंटी गुजरातला भाड्याला जाणार आहे. 4 दिवस तिकडे राहतील. आई: हो का? चांगलं आहे. सीमा काकी: मुलांची सहल 2 दिवसाची आहे.
कोल्हापूर, सोलापूर करून येतील. पण पहिले 2 दिवस मी एकटी कशी राहणार? मला एकटीला खूप भीती वाटते. आई: मग आमच्याकडे ये ना झोपायला. सीमा काकी: काकू, मला आमच्या घराशिवाय कुठे झोप येत नाही. आई: मग अनुजला पाठवू का सोबतीला? सीमा काकी: हो, हे छान होईल. थांबा मी त्याला विचारते. सीमा काकीने मला हाक मारली. मी गेलो. तिने सगळं सांगितलं. सीमा काकी: मग येशील ना माझ्याकडे झोपायला? मी: हो काकी, उद्या रविवार आहे ना, सुट्टी आहे. मी आरामात उठेन. सीमा काकी: अरे तू आरामात उठ रे, पण मला नेहमीप्रमाणेच 5ला उठावं लागतं. अंघोळ, काम करायची असतात मला. सुट्टी नसते रे, हसत म्हणाली. माझ्या मनात वेगळाच विचार सुरू झाला. सकाळी 5ला ती अंघोळ करते हे ऐकून माझं कुतूहल आणखी वाढलं. दुसऱ्या दिवशी रात्री मी जेवून तिच्याकडे गेलो. तिने अंथरूण नीट करून ठेवलं होतं. तिने साडी नेसली होती. आम्ही दोघे अंथरुणात पडलो. बराच अंतर ठेवून थोड्या गप्पा मारल्या आणि झोपलो. मला झोप येत नव्हती. कधी 5 वाजतात असं होत होतं. 5 वाजले. सीमा काकी उठली. मी गाढ झोपेचं नाटक केलं. तिने चुलीवर पाणी तापवलं, ब्रश केला, संडासला गेली. पाणी गरम झाल्यावर बादलीत ओतलं आणि मोरीकडे निघाली. मी हळूच उठलो. ती माझ्याकडे येते असं वाटलं तर मी लगेच अंथरुणात पडलो. तिने मला तपासलं आणि निघून गेली. मीही शांतपणे मागे गेलो. मोरीला दरवाजा नव्हता. मी भिंतीच्या कोपऱ्यात बसलो. सीमा काकीने अंघोळ सुरू केली. ती पाठमोरी उभी होती. तिने साडी काढली, ब्लाऊज काढला आणि अंघोळीची तयार करू लागली. तिची पाठ, तिची हालचाल आणि तिचा साधा दिनक्रम दिसत होता. मी शांतपणे तिथेच थांबलो. थोड्या वेळाने ती अंगावर पाणी घेऊ लागली. सकाळच्या शांत वातावरणात सगळं खूप साधं आणि नैसर्गिक वाटत होतं. माझ्या मनात कुतूहल, घाबरटपणा आणि विचित्र भावना सगळं एकत्र चालू होतं. तिची अंघोळ आपटली. मी लगेच परत अंथरुणात जाऊन झोपल्यासारखा पडलो. काही वेळाने ती नेहमीप्रमाणे कामात गुंतली. त्या दिवसानंतर माझ्या मनात तिच्याबद्दल आकर्षण आणखी वाढलं होतं. पण त्याचसोबत मनात अपराधपणाची भावना आणि संभ्रमही होता. काय बरोबर आणि काय चुकीचं हे समजत नव्हतं. उर्वरित गोष्ट पुढील भागात सांगेन. पुढचा भाग खूप मजेदार आणि तुम्हाला आवडेल. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा. अशाच आणखी रोचक भावनिक कथा पाहण्यासाठी बेल आयकॉनही नक्की ऑन करा आणि तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढील भाग लवकर आणण्यासाठी प्रेरणा देतो. नमस्कार. थँक्यू. जय महाराष्ट्र.